श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 6वे पर्व अंशावतरण पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण सत्यवती म्हणजेच मत्स्यगंधा आणि पराशर ऋषींची कथा वाचत होतो. आज आपण ती पुढे वाचूया. त्या प्रभावशाली भगवान पराशर मुनींनी दाट धुके निर्माण केले. त्या धुक्याच्या आवरणामुळे जिकडे तिकडे काळोख पसरल्याप्रमाणे झाले. महर्षींनी निर्माण केलेले ते धुके पाहताच ती मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती विस्मित झाली आणि लाजेने चूर होऊन ती त्यांना म्हणाली, भगवान, मी कुमारी आहे आणि नित्य पित्याच्या आज्ञेत वर्तणारी आहे. हे परम पवित्र द्विजश्रेष्ठा, आपल्याबरोबर माझा समागम झाला तर माझे कुवारपण नष्ट होईल आणि मग घरी परत जाणे मला कसे शक्य होईल आणि इथे आपल्या समवेत राहणेही मला शक्य होणार नाही. या गोष्टींचा चांगला विचार करून मगच काय करायचे ते आपण करावे. सत्यवतीचे ते बोलणे ऐकून पराशर मुनी फार संतुष्ट झाले आणि तिला म्हणाले, माझी इच्छा जर तू पूर्ण केलीस तर तू आता जशी कुवार आहेस तशीच पुढेही कुवारच राहशील. हे लज्जावती सुंदरी, तुला जो हवा असेल तो वर माझ्याजवळ माग. चारुहासिनी, माझा अनुग्रह यापूर्वी कधीही विफल झाला नाही. मुनींनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यावर माझ्या सर्वांगाला रुचिर सुगंध प्राप्त होवो असा वर सत्यवतीने मागितला आणि भगवान पराशर ऋषींनी तिच्या मनातील इच्छा परिपूर्ण केली. अशा प्रकारे वर मिळाल्यामुळे स्त्रीच्या स्वाभाविक गुणांनी युक्त असलेली ती सत्यवती संतुष्ट झाली आणि अद्भुत कर्म करणाऱ्या त्या ऋषींबरोबर तिचा समागम घडून आला आणि यानंतर तिचे नाव गंधवती असे पडले व तेच जगात विख्यात झाले. तिच्या अंगाचा सुवास 1 योजनभर दरवळू लागला, त्यामुळे योजनगंधा असेही तिचे आणखी एक नाव पडले. पराशर मुनींकडून उत्कृष्ट वर मिळाल्यामुळे संतुष्ट झालेल्या सत्यवतीचा त्या मुनींबरोबर समागम झाला आणि ती गर्भवती झाली आणि यमुना नदीमध्ये असलेल्या द्वीपात पराशर मुनींच्या प्रतापी पुत्राचा जन्म झाला. तो पुत्र मोठा झाल्यावर मातेची अनुज्ञा मिळवून त्याने तपश्चर्येमध्येच आपले चित्त एकाग्र केले. विशेष महत्त्वाच्या कामासाठी जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा तेव्हा मी येऊन तुला भेटेन असे त्याने आपल्या मातेला अभिवचन दिले. अशा प्रकारे पराशर मुनींपासून सत्यवतीला द्वैपायन पुत्र झाला. द्वीपामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून तो द्वैपायन या नावाने ओळखला जाऊ लागला. कृत, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांमध्ये चतुष्पाद सकल धर्मांच्या एक अधिक पादाचा क्रमाक्रमाने ह्रास होत जाणार. तसेच येणाऱ्या प्रत्येक नव्या युगात त्या युगमानाप्रमाणे माणसांचे आयुष्य व त्यांचे सामर्थ्य अधिकाधिक क्षीण होत जाणार. हे दूरदृष्टीने जाणून वेदांचे व ब्राह्मणांचे रक्षण झालेच पाहिजे या विचाराने त्यांच्यावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने द्वैपायन मुनींनी शाखाभेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला. म्हणून त्यांना व्यास असेही नाव प्राप्त झाले. सुमंत, जैमिनी, पैल आणि वैशंपायन या आपल्या 4 शिष्यांना व शुक या स्वतःच्या पुत्राला प्रज्ञावंत, वरिष्ठ व वरद
व्यास मुनींनी 4ही वेद शिकविले आणि त्यांच्या जोडीला महाभारत हा वेगळा 5वा वेदही त्या सर्वांना शिकविला आणि मंत्र ब्राह्मण रूप वेद या ज्या भारताच्या मूलभूत संहिता त्यांचे सुमंत इत्यादी व्यास शिष्यांनी स्पष्टीकरण केले. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे अष्टवसूंच्या अंशापासून शंतनूला गंगेपासून असामान्य तेजस्वी महासमर्थ व महापराक्रमी भीष्म नामक पुत्र झाला. वेदार्थवेत्ते व अतुल कीर्तीचे एक पुराण ऋषी होते. त्यांच्या हातून कसलेही चौर्य कर्म घडले नव्हते, तरीसुद्धा त्यांच्यावर एकदा चोरीचा आळ आला आणि त्यांना सुळावर चढविण्याची शिक्षा झाली आणि मांडव्य याच नावाने ते विख्यात झाले. त्यांनी यमधर्माला आपल्या समोर बोलावून घेतले आणि त्याला ते म्हणाले, यमधर्मा, मी अगदी लहान वयाचा असताना पोरपणामुळे एका छोट्या पाखराला मी काडीने टोचले होते. एवढेच एक पाप माझ्या हातून घडलेले मला आठवत आहे. दुसरे एखादे पाप माझ्याकडून घडल्याचे मला अगदी आठवत नाही. पण पाखराला टोचण्याची ती घटना घडली. त्यानंतर मी त्या अपराधाच्या सहस्त्रपट अपार तप केले. त्या तपाने माझ्या त्या अपराधावर मात केली नाही. हे कसे बरे झाले? सर्व प्राण्यांच्या वधापेक्षा ब्राह्मण वध अधिक दारुण असतो. माझ्या वधाचे पातक तुझ्या मस्तकावर आहे. यामुळे हे यमधर्मा, शूद्र योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. आणि मांडव्य ऋषींनी दिलेल्या या शापामुळे यमधर्माला सुद्धा शूद्र योनीत धर्मशील विद्वान पापरहित विदुराच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. आणि गवलगणांपासून ऋषितुल्य सूत संजयाचा जन्म झाला. तसेच कुंतीला कुवारपणी सूर्यापासून कर्ण नावाचा पुत्र झाला. या कर्णाला उपजतच कवच कुंडले प्राप्त झालेली होती. तो महाबलाढ्य होता आणि त्याचे मुख तेजपुंज होते. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.